वृषभ राशीच्या मंडळींनो, 7 ऑगस्टची ही पहाट तुमच्या आयुष्यात एक असा महासंग्राम घेऊन येत आहे, ज्याची प्रतीक्षा तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून करत होतात. आजपर्यंत ज्या माणसाने तुम्हाला कमजोर समजले, ज्या कपटी माणसाने गोड बोलून तुमच्या पाठीमागे खेळ रचला, त्या कपटी माणसाचा खेळ आता कायमचा खल्लास होणार आहे. होय मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 7 ऑगस्ट रोजी आकाशात ग्रहाचे एक असे भयंकर तांडव घडत आहे, जिथे साक्षात कालभैरव आणि कर्मफळाचे देवता शनिदेव स्वतः मैदानात उतरून तुमचा न्याय करणार आहेत. ज्या माणसाने तुमच्या विरोधात चक्रव्यूह रचला होता, तोच माणूस आता अशा भयंकर संकटात अडकणार आहे की त्याला पळून जायलाही रस्ता उरणार नाही. हा कपटी माणूस तुमच्या घरामध्ये आहे की बाहेर आहे, त्याने तुमच्या विरोधात कोणता गुप्तकट रचला होता आणि 7 ऑगस्टला काल भैरवची दृष्टी पडताच त्याचा कसा पर्दाफाश होणार आहे. जर तुमची रास वृषभ असेल तर आजचा हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शनिदेव हे कालभैरवाचे न्याय तुमच्यावर होणार आहे. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, आता जो भाग तुम्हाला सांगणार आहे तो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण आजपर्यंत तुम्ही ज्या माणसाला स्वतःचं मानलं, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तोच माणूस तुमच्या पाठीमागे असा खेळ खेळत आहे, ज्याची जखम भरायला आयुष्य कमी पडल. पण कधी समजून जा की कोण आहे हा कपटी माणूस आणि हा माणूस कसा ओळखायचा त्याला. मी तुम्हाला या माणसाच्या 3 सर्वात मोठ्या आणि भयंकर ओळखी सांगणार आहे, ज्या तुमच्या आजूबाजूलाच घडत आहे. कपटी माणसाची पहिली ओळख, तोंडात साखर आणि पोटात विष. तोंडात साखर आणि पोटात विष हा माणूस असा आहे जो तुमच्या तोंडावर इतका गोड बोलेल की तुम्हाला वाटेल जगात याच्यासारखा तुमचा चांगला विचार करणारा दुसरा कोणीच नाही. तुम्ही एखाद्या नवीन गोष्टी करायला गेला की हा आधी तुमची खूप स्तुती करेल, पण लक्षात ठेवा, ही स्तुती प्रेम नाही, ती तुमच्या मनातली गुपित बाहेर काढण्याची चाल आहे. तुम्ही काय विचार करता, तुमच्याकडे किती पैसे येतं, तुमच्या घरात काय चाललं, या सगळ्या बारीक माहिती तो रोज तुमच्याकडून हळूहळू काढत आहे. कपटी माणसाची दुसरी ओळख, तुमच्या सुखावर जळणारा गुप्त शत्रू. वृषभ राशीचे लोक स्वभावाने मेहनती असतात. जेव्हा तुम्ही कष्ट करून स्वतःचे स्थान निर्माण करता, समाजात तुमचा मान अभिमान वर होतो, तेव्हा सर्वात जास्त त्यांच्या पोटात दुखतं. याच माणसाच्या या तुमच्या पाठीमागे इतरांकडे तुमच्याबद्दल असा विषारी प्रचार करतो, ज्यामुळे लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा खराब होती. याला फुकट मिळालं, हा फार गर्विष्ठ झाला, अशा अफवा पसरवणारा दुसरा कोणी नसून हाच कपटी माणूस आहे. हा कपटी माणसाची तिसरी ओळख, ऐन वेळी माघारी घेणारा पाठीराखा. जेव्हा जेव्हा तुमच्यावर काही अडचणी येते, तेव्हा तेव्हा हा माणूस मदतीचे नाटक करतो, पण ऐन मोक्याच्या क्षणी असा गायब होतो की तुम्हाला एकटं पडावं लागतं. 7 ऑगस्टचा भयंकर गुप्त डाव काय रचलं होतं षडयंत्र, आता ऐका. या कपटी माणसाचा 7 ऑगस्टचा सर्वात भयंकर डाव काय होता. या माणसाने तुमच्या विरोधात असं चक्रव्यूह रचलं होतं, ज्यामध्ये एक आर्थिक फटका, तुमचे हक्काचे पैसे अडकून पडावे किंवा नोकरी व्यवसायात तुमचे मोठे नुकसान व्हावे, यासाठी याने मागून सूत्रे हलवली होती. नात्यामध्ये मिठाचा खडा, तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या लोकांमध्ये असा वाद लावून द्यायचा जेणेकरून तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जाल. 7 ऑगस्टच्या सुमारास तुमच्यावर असा एक खोटा आळ किंवा आरोप आणण्याचा, ज्यामुळे तुम्हाला समाजात तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. हा माणूस मनात हसत होता. त्याला वाटत होतं, बस आता 7 ऑगस्टला वृषभ राशीचा खेळ संपला. पण या मूर्खाला हे माहीत नव्हतं की वृषभ राशीच्या पाठीत साक्षात कालभैरव आणि कर्मफळाचे देव शनिदेव उभे आहेत. या कपटी माणूस स्वतःला खूप हुशार समजत होता. त्याने आखलेला प्लॅन 99% तयार होता. फक्त एक गोष्ट त्याच्या हाताबाहेर गेली आणि तीच एक गोष्ट म्हणजे त्या एका स्त्रीचा प्रवेश. त्या कपटी माणसाने तुम्हाला खड्ड्यात पाडण्यासाठी एवढा मोठा प्लॅन आखला होता की तो 7 ऑगस्टला तुमच्या स्वतःच्या
खालून वळून सरकणारा होता, असा अडकणार होता की त्याला पळून जायला सुद्धा रस्ता मिळणार नव्हता. पण मंडळी, 7 ऑगस्टला साक्षात कालभैरव आणि शनिदेव असा न्याय करणार आहे. आकाशात अशी कोणती ग्रहाची हालचाल होत आहे ज्यामुळे शत्रूचा खेळ खल्लास होणार आहे, जे जाणून घेण्यासाठी वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. वृषभ राशीचे माझे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 7 ऑगस्टची ही पहाट कोणतीही सामान्य पहाट असणार नाही. ज्या कपटी माणसाने तुमच्या विरोधात हा गुप्त चक्रव्यूह रचला होता, ज्याला वाटत होतं की तो जिंकेल आणि तुम्ही नेहमीप्रमाणे शांत बसाल. हो मंडळी, जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा साक्षात कालभैरव आणि कर्मफळाचे देव स्वतः न्यायाच्या मैदानात उतरतात. तुम्ही आजपर्यंत सर्व काही गप्प राहून सहन केलं, लोकांचे टोमणे ऐकले, जवळच्या लोकांकडून फसवणूक झाली, पण शनिदेव आणि कालभैरवाचा एक अट्टल नियम आहे, उशीर झाला तरी चालेल, पण न्याय असा होईल की संपूर्ण जग पाहत राहील. 7 ऑगस्टला आकाशात ग्रहाचे एक असे भयंकर तांडव सुरू होत आहे ज्याची थेट झळक तुमच्या या गुप्त शत्रूला बसणार आहे. 7 ऑगस्ट रोजी कालभैरव तत्व आणि शनिदेवताचे क्रूर दृष्टी तुमच्या राशीच्या शत्रुस्थानावर थेट पडत आहे. ज्योतिषशास्त्रात या अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर योगाला कालचक्र दंड योग म्हटले जाते. हा योग निर्माण होताच काय घडणार आहे माहीत आहे का? शत्रूची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट होईल, विनाशकालय विपरीत. 7 ऑगस्ट उजाडताना त्या कपटी माणसाचे डोके काम करणे बंद करेल. तो स्वतःला अतिशहाणा समजून अशी एक मोठी चूक करेल ज्यामुळे त्याने रचलेला सर्व डाव लोकांसमोर उघडा पडेल. रचलेला डाव त्याच्यावरच उलटेल ज्या खड्ड्यात तो तुम्हाला पाडण्याचा विचार करत होता. 7 ऑगस्ट नंतर तो स्वतः त्या खड्ड्यात असा अडकेल की बाहेर पडायला त्याचा मार्ग उरणार नाही. साक्षात कालभैरवाचा महाप्रहार, ज्या माणसाने तुम्हाला मानसिक त्रास दिला, तुमची रात्रीची झोप उडवली, 7 ऑगस्ट नंतर त्या स्वतः शांतता आणि झोप कायम कमी होईल. अनियमित भीती त्याला आतून खात राहील. 7 ऑगस्टला काय होणार? न्याय होणार. त्या कपटी माणसाला वाटेल की तो तुमचा खेळ संपवेल, पण 7 ऑगस्टच्या दिवशी शनिदेव आणि कालभैरव असा न्यायचक्र चालवल की ज्याने तुमच्या विरोधात बनवलेले खोटे पुरावे त्याच विरोधात सर्वात मोठी गवाही देतील. ज्या लोकांनी हाताशी धरून तुमच्यावर वार करणार होता, तीच माणसे 7 ऑगस्ट नंतर त्याच्या विरोधात उभे राहतील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्याच्या डावातील सर्वात मोठी चूक 7 ऑगस्टला घडणार आहे, तो माणूस स्वतःला खूप मोठा शहाणशाह समजेल, पण 7 ऑगस्टला त्याचा हा सर्व अहंकार धुळीत मिळणार आहे. पण मंडळी, शनिदेव आणि कालभैरव स्वतः आकाशातून खाली येऊन सांगणार नाही का हा माणूस कपटी आहे? त्यांनी कपटी माणसाचा मुखवटा पडण्यासाठी एक दिव्य शक्तीची निवड केली आहे, आणि ती शक्ती दुसरी कोणी नसून एक स्त्री आहे, एक बाय आहे. ही स्त्री 7 ऑगस्ट नंतर अचानक तुमच्यासमोर अशी ढाल बनून उभी राहील की तिच्या एका शब्दाने त्या कपटी माणसाचे भांडे फुटेल. कोण आहे ही स्त्री? ती तुमच्या घरातील आहे का बाहेरील? आणि ती असा कोणता पक्का पुरावा तुमच्या हातात देणार आहे? चला पाहूया ह्या व्हिडिओच्या सर्वात थरकाप व्हिडिओमध्ये. चला तर मंडळी, ता टप्पा पाहू. 7 ऑगस्टला साक्षात कालभैरव आणि शनिदेव. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्यावरून पडदा हटवण्याची. तो संपूर्ण त्या कपटी चक्रव्यूहचा पर्दाफाश करण्यासाठी एक स्त्री शक्तिशाली एका बाईचा प्रवेश करणार आहे. शनिदेव आणि कालभैरवाने या कपटी माणसाचा खरा चेहरा फाडण्यासाठी एका स्त्रीला माध्यमाने निवडले, कारण ज्योतिषशास्त्रानुसार या काळात अधिशक्तीचे स्त्रीतत्व तुमच्या पाठीशी न्यायाची ढाल बनून उभे राहणार आहे. ही स्त्री कोण असू शकते? मी तुम्हाला तिचे 3 रूप सांगते. 3 पैकी एक रूप ती तुमच्या आयुष्यात प्रकट होईल. पहिले रूप म्हणजे तुमच्या घरातील एखादी स्त्री. ही तुमची आई असू शकते, तुमची पत्नी, बहीण किंवा मुलगी असू शकते. 7 ऑगस्टच्या सुमारास या कपटी माणसाचं एक अत्यंत बारीक पण मोठी चूक या घरातील स्त्रीच्या नजरेत येईल. एखादी मोबाईल मेसेज, व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्डिंग किंवा एखादी जुनी गुप्त कागदपत्रे अचानक या स्त्रीच्या हातात लागतील. आजपर्यंत तुम्ही ज्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तो माणूस पाठीमागे काय विष कालवत होता हे घरातील स्त्री एका पुराव्यासह तुमच्या समोर आणेल. तिच्या एका धाडसी शब्दामुळे तुमच्या डोळ्यावरील विश्वासाची पट्टी निघेल.
जर हा कपटी माणूस तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या विरुद्ध कारस्थान रचत असेल तर सावध व्हा. तुमच्यासोबत काम करणाऱ्यामध्ये किंवा कर्मचाऱ्यामध्ये एक अशी स्त्री आहे जी शांतपणे सगळं पाहत आहे. 7 ऑगस्टला जेव्हा हा कपटी माणूस तुमच्यावर खोटा आळ किंवा आरोप लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही स्त्री तुमच्या समर्थासाठी खंबीरपणे उभी राहील. ती वरिष्ठ समोर किंवा सर्वांसमोर असा पक्का पुरावा सादर करेल ज्यामुळे त्या कपटी माणसाचे बोलणे बंद होईल आणि त्याचे प्लॅन त्याच्यावर अंगलट येईल. आणि तिसरे रूप, त्याचा विचार त्या कपटी माणसाने स्वप्नातही केला नसेल. ही एक अशी स्त्री असू शकते जिचा तुमच्याशी थेट काहीही संबंध नाही, पण ती कपटी माणसाच्या भूतकाळाशी किंवा त्यांच्या इतर कारस्थानाशी जोडलेली असू शकते. ती अचानक 7 ऑगस्टला अशा ठिकाणी सत्य उघड करेल जिथे त्या कपटी माणसाला तोंड लपवायला जागा उरणार नाही. ती जगासमोर सांगेल की हा माणूस कसा आहे, सर्वात फसवणूक करतो. वृषभ राशीच्या या निष्पाप व्यक्तीला असा जाळ्यात अडकवणार आहे. सत्य उघड झाल्यानंतर नक्की काय दृश्य असेल? वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा ही स्त्री 7 ऑगस्टला पुरावा समोर आणेल तेव्हा काय घडणार माहीत आहे का? जो माणूस कालपर्यंत तुमच्यासमोर खूप मोठा, शहाणा आणि तुमचा खरा हितचिंतक बनून फिरत होता, त्याचा चेहरा पांढरा पडणार आहे. त्याच्या पायाखालची वाळू सरकेल आणि त्याच्याकडे स्वतःच बचाव करायला काहीही शब्द उरणार नाही. तुमच्या घरातील किंवा समाजातील जे लोक कालपर्यंत त्या कपटी माणसाच्या सांगण्यावरून तुमच्यावर संशय घेत होते, तेच लोक आता तुमच्या समोर मान झुकवतील. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, सत्य तर उघड होणारच, पण कालभैरव आणि शनिदेवाने तुम्हाला 7 ऑगस्ट नंतर कोणता भयंकर इशारा दिला आहे? सत्य समोर आल्यावर जर तुम्ही एक चूक केली तर जिंकलेले बाजी सुद्धा हातातून जाऊ शकते. म्हणून लगेच पहा मंडळी, वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, 7 ऑगस्टला साक्षात कालभैरव आणि शनिदेवाच्या न्यायाने त्या कपटी माणसाचा पर्दाफाश तर होणारच, तो उघडा पडणार, पण त्याला खेळ खल्लास होणार आहे. 100% ठरलेलं आहे. पण जे तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण जिंकलेली बाजू हातातून निसटायला 1 सेकंद चूक सुद्धा पुरेशी असते. जेव्हा ती स्त्री, त्या कपटी माणसाचा खरा चेहरा जगासमोर येईल तेव्हा शनिदेव आणि कालभैरव तुमची एक कठीण परीक्षा घेणार आहेत. या काळात वृषभ राशीच्या जातकांनो, 3 भयंकर चुका अजिबात करायच्या नाही. जर तुम्ही या चुका केल्या तर शत्रूचा पराभव बाजूला राहून तुम्ही स्वतः अडचणीत याल. वृषभ राशीच्या मंडळींनो, हृदय खूप मोठे, सहनशील आणि दयाळू असते. हाच तुमचा स्वभावाचा फायदा तो कपटी माणूस आजपर्यंत घेत आहे. 7 ऑगस्टला जेव्हा त्याचा पर्दाफाश होईल तेव्हा हा माणूस तुमच्या पाया पडेल, घरातील किंवा लोकांसमोर रडण्याचे नाटक करेल, माफी मागेल आणि सांगेल की माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. सावधान, सापाची कातडी बदलली तरी त्याचे विष कधी कमी होत नाही. जर तुम्ही दया दाखवून त्याला पुन्हा तुमच्या आयुष्यात किंवा व्यवसायात जागा दिली तर तो काही दिवसांनी आधीपेक्षा दुप्पट ताकदीने तुमच्यावर वार करेल. त्याला माफ करा, पण त्याच्यावर पुन्हा कधी विश्वास ठेवू नका. जेव्हा सत्य तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला समजेल की ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवले त्यानेच पाठीमागे खूप मोठा डाव रचला होता, तेव्हा तुमचा राग अनावर येईल. पण लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःच्या हाताने कायदा हाणणारी किंवा हसक वाद करून काढायचे नाही. जर तुम्ही रागाच्या भरात त्याला शिवीगाळ केला किंवा चुकीची पावले उचलली तर तो कपटी माणूस विषयावर तो स्वतःला पीडित दाखवून तुमच्यावर नवीन आरोप करेल. कालभैरवाचा सल्ला, तुम्ही शांत राहा, त्याला उघडे पडू द्या, निसर्गाला आणि देवाला त्याचा पूर्ण न्याय करू द्या. 7 ऑगस्ट नंतर शत्रूचा डाव उधळला गेल्यावर तुम्हाला खूप आनंद होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण याच उत्साहात वृषभ राशीचे लोक आपली पुढची गुपिते सांगायला सुरू करतील. तुमचे नवीन आर्थिक प्लॅन, नवीन प्रोजेक्ट किंवा कौटुंबिक निर्णय 7 ऑगस्ट नंतर कमीत कमी 2 महिने तरी कोणाशी शेअर करू नका. कपटी माणसाचा पहिला डाव निष्फळ ठरवा तर तो दूरवरून तुमच्यावर नजर ठेवून असणार आहे, त्यामुळे तुमचे गुप्त प्लॅन राहू द्या. मंडळी, 3 चुका टाळल्यानंतर 7 ऑगस्टचा हा वृषभ राशीचा केवळ विजयाचा दिवस नाही तर अफाट प्रगतीचा आणि धनलाभाचा ठरणार आहे. शत्रूचा काटा मार्गातून बाजूला होताच तुमचे अडकलेले रस्ते आपोआप उघडायला सुरुवात होईल.
पण हा विजय 100% पक्का करण्यासाठी आणि कालभैरव तसेच शनिदेवाचा आशीर्वाद कायम पाठीशी ठेवण्यासाठी तुम्हाला 7 ऑगस्टच्या दिवशी कोणते 2 महाउपाय करायचे आहे, चला पाहूया शेवटच्या आणि सर्वात शक्तिशाली भागामध्ये. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण संपूर्ण अध्यायाच्या शेवटच्या आणि सर्वात शक्तिशाली टप्प्यावर आलो आहोत. 7 ऑगस्ट हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक नवीन पहाट घेऊन येत आहे. आजपर्यंत तुम्ही जो अन्यायाचा आणि संकटाचा सामना केला, कपटी माणसाचे वार सहन केले, त्या सर्वांचा हिशोब पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. सत्य उघड होण्यासाठी शत्रूचा खेळ खल्लास होणार आणि साक्षात कालभैरव तसेच शनिदेव एका स्त्रीच्या माध्यमातून तुमच्या विजयाची नांदी रचणार आहे. पण या विजयाला कायमस्वरूपी बनण्यासाठी, सर्व वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी आणि कालभैरवाचे महारक्षक कवच प्राप्त करण्यासाठी 7 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला कोणते 2 शक्तिशाली महाउपाय करायचे आहे ते नीट समजून घेऊया. एका मातीच्या पाणीत मोहरीचे तेल घ्या आणि ते तेल काळे तीळ टाका. हा दिवा घेऊन मारुतीच्या, शनिदेवाच्या किंवा कालभैरवाच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करा. दिव्यासमोर बसून शांत मनाने ओम कालभैरवाय नमः, ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शत्रूने तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर टाकलेली सर्व वाईट नजर, करणी, बांधा किंवा षडयंत्र तत्काळ भस्म होईल आणि शत्रूची सर्व ताकद शून्य होईल. कालभैरवाचे वाहन काळं कुत्र मानलं जातं आणि 7 ऑगस्टला आदिशक्ती स्त्रीच्या रूपात तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे. 7 ऑगस्टला काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा बिस्किट आनंदाने खाऊ घाला. तुमच्या घरातील किंवा बाहेरील गरजू स्त्री काहीतरी गोड वस्तू देऊन तिचा आदर करा. तुमच्या या एका कृतीने साक्षात कालभैरव आणि शनिदेव अत्यंत प्रसन्न होतील आणि शत्रूचा पर्दाफाश अतिशय वेगाने होईल. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 7 ऑगस्ट नंतर मान खाली घालून जगण्याची वेळ तुमची नाही, तुमच्या विरुद्ध डाव रचणाऱ्या त्या कपटी माणसाची आहे. सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा न घाबरता खंबीरपणे उभे राहा. विजय तुमचाच आहे आणि साक्षात कालभैरव तुमच्या पाठीशी आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आजूबाजूला कसा कोणता माणूस आहे ज्याच्यावर तुम्ही कपट करण्याचा संशय घेता? जर तुम्हाला कालभैरव आणि शनिदेवाच्या न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय कालभैरव जय शनिदेव नक्की लिहा. ज्या कमेंट कालभैरव लिहिलं त्याच्या पाठीशी देवाची कृपा सदैव राहील. हा व्हिडिओ वृषभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच शक्तिशाली आणि राशी भविष्याच्या अचूक व्हिडिओसाठी. तर मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी, नवनवीन राशी भविष्याची माहिती ज्योतिष पद्धतीने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.